दिवाळीच्या पाडव्या दिवशी माळी महाराजांचा फोन आला आणि पाडव्या दिवशी महाराजांनी फोन केला मला, म्हणले महाराज या वर्षी तुमची सेवा अजून एकदा या लागते. विचारा पहिल्यांदाच म्हणलं महाराज एकदा तरी झाल्या घेऊ, एकाच वेळेस सारखं सारखं जाणं म्हणजे धनासाठी जाणं हो. काय सांगावं आपल्या तर काय येतंय, पुन्हा 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 त्याच गावात जायचंय म्हणजे काय. आम्ही कित्येक वेळेस गेल्या वर्षी म्हणलं अहो फुगड्या खेळावं मालका बरोबर, नाचा, एवढा आनंद घ्या, याच देही ओळखी करा आत्माराम. विचारलं तर कोणच नाही. मग पुन्हा बी अजून काय येऊन करणार आहेत. निसत चंद्रभागेला गेलं 2 दगडाचे टाळ आणून जरी पडवलं तरी आपली लेकर पुंडलिकासारखी उड्या मारते. एवढा भाव आपला कमी पडला जातो. तरी एवढा आठा सांगण्यासाठी म्हणून येणं. पुढच्या वर्षी काही याची आवश्यकता लागत, तुम्ही परिपक्व व्हा. प्रत्येकाने असं म्हणा उद्याच्याला आपल्या वृंदावन मधले कांदे काढायचे. राधे राधे. झाली सेवा. तुम्हाला साधू संतांच्या चरणी अर्पण करतो, सेवेला पूर्ण विराम देतो. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे वत्स देणू एक चित्ती, तैसे मज येते सांभाळती, काय द्यावे त्यासे व्हावे उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. एकदा भजन घेऊ. ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली, ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली, ज्ञानराज मावली, जनाबाईंनी सर्वांनी गायलेलं भजन घेऊ. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव, हीच एक पंढरीचा माळा म्हणून अभंग काव्य आहे की परवा 2 महिन्यापूर्वी प्रकाशन झालं. त्याचं सर्व साधू संतांच्या मांदे आळीमध्ये प्रकाशन 16 झाला. जवळपास 5 ते 10 हजार कीर्तनकार असतील, 16-17 संस्था होत्या. बराच खूप मोठा भव्य विराट संत संमेलन. आमच्या माळी समाजामध्ये जर पाहिलं गेलं तर 750 वर्षानंतर सावता दास म्हणून सावता बाबांच्याच खूप आशीर्वादानं 151 अभंग प्रकाशन झाले. ही एकदा भेटते का हो? सहज भेटलं का? शरीराला जर त्रास झाला, मी तुम्हाला अनेक वेळा काय म्हटलं माहितीये का, भक्ती करत असताना मी कुठल्या संस्थेमध्ये गेलो नाही. आई वडील सोडून मी कुणाला गुरु मानलं नाही. आई वडून जर सोडून जर पाहिलं तर सद्गुरू म्हणून सावतोबाबांना मानलं. कुठेच गेलो नाही भक्ती करायला. नांगरत असताना, कुळवीत असताना अखंड नाम, भगवंताचं नाव घेऊन घेऊन भगवंतानी कवित्व तयार करून दिलं. एक दैवयोग आला, भगवंताला मळ्यामध्ये भक्ती करायला आवड नाही गेलं म्हणून दैवयोगाने माझ्यावर आळ आला, प्रसंग आणला भगवंताने. 2 महिने जेलमध्ये फिरलो. कुठं? जेलमध्ये. तिथं सुद्धा सहन झालं नाही देवाला. बदामाच्या पानावर 28 अभंग लिहून आणले. तिथं जीवनामध्ये रामकथा सांगितलं असेल तर बंदीखान्यामध्ये 28 अभंग बदामाच्या पानावर लिहून आणले. त्याच्यामध्ये 151 अभंगामध्ये भगवंत जर तुम्हाला भाजा लागला, देव झाला पाठीमोरा,
नाना विघ्न येते घरा. देव जर रागावला का नको त्या गोष्टी घरामध्ये येतात. आणि देव जर आनंदित झाला की तुम्ही त्याची कल्पनाच करू शकत नाही. रागावला तर नुसता भाजून काढला. मला अजून सुद्धा कधी कधी आश्चर्य वाटते, मला स्वप्न सुद्धा पडतंय की आता ही प्रकाशन झालंय, खरं आहे का खोटं आहे, स्वप्न आहे का सत्य आहे. का म्हणून तुमची प्रकाशन करायची. पण थोर महात्म्याने माझ्या जीवनामध्ये एक तर मी बाहेर जातच नाही, कीर्तनाला जात नाही. सहजासहजी बोलवलं तरी विचारा महाराजांना म्हणलं होतं नको, काय करते कीर्तन कुठं काय. ज्याच्यासाठी अट्टहास करायचा आहे ती भेटलं पुन्हा का पळापळी करायची. भेटला ना देव, पुन्हा नवटंगी आली सगळी. पण तेवढं देवाने करून घेतलं आणि आज अभंग म्हणून बाहेर आले. सहन होत नाही हो लोकांना, राग येतो. खरं सांगायला की राग येतो, हसू येते, काय एवढं कुठलं आणलंय. हीच भक्तीचा कळस आहे ना. माझ्या मुखातून जर काय अभद्र वाक्य निघलं असलं तर मला माफ करा. राधे राधे. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.